भाजपचे नेता आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती उघडकीस आली। साताऱ्याला उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी पंकजा मुंडे सातारा दौऱ्यावर जाणार होत्या, मात्र टेक ऑफ पूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले। परिणामी पंकजा मुंडे यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली। पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला 2 दिवसात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे। पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकाच्या प्रचारासाठी साताराच्या दौऱ्यावर जाणार होत्या। साताराच्या पिंपोडेमध्ये पंकजा मुंडे प्रचार सभा घेणार होत्या। या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रचार सभेसाठी पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने जाणार होत्या, मात्र उड्डाणापूर्वी तांत्रिक कारणामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले। यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले। राज्यात नुकत्याच झालेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताने अवघ्या महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली। तर दुसरीकडे या विमान अपघाताबाबत अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। अशातच मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये 2दा तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होत्या। मंगळवारी सकाळी पंकजा मुंडे या लातूर, धाराशिव आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून निघण्याच्या तयारीत होत्या, पण त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता। याबाबत प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी आई सतत विचारत होती। माझी आई म्हणाली होती की लँड झाली का, टेक ऑफ झाली का, असेही ते विचारत असते। एवढी मोठी दुर्घटना झाली आहे की सर्वांची मने हादरली आहेत। टेन्शन लोकांच्या मनात आहे। अनेक मेसेज लोक करत आहे, हेलिकॉप्टरमध्ये बसू नका, पण याशिवाय पर्याय नाही, कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे आहे। काही काळजी करायचे कारण नाही, काम तर चालतच राहणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।